नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण सगळ्यात जास्त विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजेच घरकुलसाठी लागणारी डॉक्युमेंट्स, कोण पात्र राहील आणि किती अमाऊंट मिळते आणि जागा असेल नसेल तर आपण त्याचा लाभ घेऊ शकतो की नाही, यावरती मी व्हिडिओमध्ये सविस्तररित्या तुम्हाला सर्व गोष्टी ज्या असतील त्या सांगणार आहेत. तर व्हिडिओ हा विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पहा. जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, कल्याणकारी योजनेमधून आपणाला कल्याणकारी योजना ज्या आपणाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडून प्रोव्हाइड केल्या जातात, वेलफेअर स्कीम म्हणतात त्याला. तर त्या तुम्ही योजनेचा लाभ इथं तुम्ही पाहू शकता. याच्या संबंधित मी व्हिडिओ बनवलेला आहे. जर ह्याच्या संबंधित आणि कोणत्या योजनेचा जर व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. मी लगेच त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. तर आपण आता घरकुलसाठी जो अर्ज केला जातो आणि ती योजना आहे अटल बांधकाम कामगार आवास योजना म्हणून ओळखली जाते आणि ती आपल्याला कल्याणकारी मंडळाकडून प्रोव्हाइड केली जाते. तर त्या योजनेसाठी आपल्याला मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे ही जी योजना आहे शहरी व ग्रामीण हे दोन तरीही लाभ घेता येतो. शहरी असतात तरी पण लाभ घेता येतो, पण अमाऊंट ही सेम राहणार आहे. 2 लाख इतकी अमाऊंट आपल्याला मिळते. तर अमाऊंट मिळते योग्य आहे, पण आपण पात्रता काय हा सगळ्यात मोठा प्रश्न पडताना मला प्रश्न विचारले जातील की घरकुल योजनेसाठी जेव्हा आपण फॉर्म करतो त्यासाठी पात्रता काय आहे आणि कोणकोणती डॉक्युमेंट लागतात, तर तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ हा विदाऊट स्किप करता पहा. मी परत एकदा सांगतोय, नाही तर तुम्हाला या गोष्टी काही गोष्टी असतील त्या तुम्हाला समजणार नाहीत. तर सगळ्यात पहिल्यांदा बघू शकता मित्रांनो तुम्ही की पात्र कोण राहील. पहिल्यांदा पाहू, नोंदणीकृत बांधकाम कामगार हा मिनिमम 3 वर्ष तिची नोंदणी असली पाहिजे. हा पहिला क्रायटेरिया आहे आणि पहिली ही त्यांची अट आहे. असं सांगून जावा की नोंदणीकृत बांधकाम कामगाराला मिनिमम 1 वर्ष नोंदणीचा आणि 2 वर्ष रिन्युअल असली पाहिजे, तर तो आपल्या घरकुलसाठी अटल बांधकाम योजनेसाठी फॉर्म भरू शकतो. तर नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या स्वतःचे किंवा पत्नीच्या नावावर महाराष्ट्र राज्यात पक्के घर नसावे. ही दुसरी अट आहे मित्रांनो, लक्षात घ्या. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या स्वतःचे किंवा पत्नीच्या नावे जागा किंवा कच्चे घर असावे. आता बऱ्याच ठिकाणी मला विचारलं जाते की आमचं घर नाही, जागा नाही, तर आपण याचा लाभ घेऊ शकता का? तर नाही मित्रांनो, नाही घेऊ शकत. कारण कोणताही लाभ हाच नाही, कोणताही जो घरकुलासाठी लाभ दिला जातो, ग्रामपंचायत असो किंवा सरकारामार्फत प्रधानमंत्री रमाई आवास योजना, ह्या वेगवेगळ्या स्वरूपानुसार आपल्याला घरकुलाचा लाभ दिला जातो. तर जोपर्यंत आपलं स्वतःचं घर किंवा स्वतःची जागा नसेल, घर नसले तरी चालेल, पण स्वतःची जागा पाहिजे आणि स्वतःच्या नावा पाहिजे, त्याचा असेसमेंट उतारा निघाला पाहिजे, तर तुम्हाला ह्या गोष्टीचा लाभ घेता येणार आहे. तर ज्या गोष्टी मला विचारल्या जातात की जागा नाही तर घराचा लाभ घेऊ शकतो का, तर नाही मित्रांनो, तुम्ही लाभ घेऊ शकत नाही. तिसरी गोष्ट बघा मित्रांनो, नोंदणीत बांधकाम कामगाराचे इतर कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. मी परत एकदा सांगतोय, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, अशा वेगवेगळ्या योजना आपल्या ग्रामीण भागामध्ये व शहरी भागामध्ये राबवल्या जातात आणि त्या योजनेचा लाभ तुम्ही घेतला नसा पाहिजे, तर तुम्हाला याचा लाभ घेता येतो, तरच याचा फॉर्म तुम्हाला भरता येतो. नोंदणीत बांधकाम कामगार हा प्रधानमंत्री आवास योजने ग्रामीण कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट नसावा. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण त्या यादीमध्ये तुमचे जर रजिस्टर असेल तुमच्या नावावर आणि तुमच्या घरावर त्या रेशन कार्डवर जो काय लाभ असेल तो नसावा. कारण रेशन कार्ड जर विभक्त असेल, तुम्ही नोंदणी केला असेल आणि तुमचं रेशन कार्ड विभक्त असेल आणि तुम्हाला 3 वर्ष झालं असेल, तर विभक्त रेशन कार्ड असेल तर तुम्ही नक्कीच याचा फॉर्म भरू शकता आणि याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो, पण अनेकदा पाहूया आपण पुढे जाऊन की मी मध्ये WFCला गेलो होतो आणि त्या WFCमध्ये असा काही चार्ट लावला होता, ते तुम्ही पाहू शकताय. ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभागाच्या दिनांक 30 नोव्हेंबर 2023च्या अधिसूचनेनुसार महामंडळाच्या सुधारित नियमास मान्यता देण्यात आली आहे. या नियमास अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या दिनांक 13 मार्च 2024च्या पात्रतेतील निर्देशानुसार ज्या बांधकाम कामगाराची नोंदणीची 3 वर्षे पूर्ण झाली आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, हा महत्त्वाचा पॉईंट आहे तुमच्यासाठी की नोंदणीत बांधकाम कामगाराला 3 वर्षे पूर्ण झाली आहेत. असेच बांधकाम कामगार अटल बांधकाम कामगार आवास योजने ग्रामीण किंवा शहरी या योजनेअंतर्गत अर्ज करण्यास पात्र होतात. ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, हा क्रायटेरिया आहे, व्यवस्थित लक्ष द्या.
तुम्ही 3 वर्ष जर तुम्हाला झाले असेल तर तुम्ही नक्की फॉर्म भरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. लागणारे डॉक्युमेंट्स तुम्ही पाहू शकता. सेवा पुस्तक म्हणजे आपल्याला जे कार्ड मिळतं त्याला सेवा पुस्तक म्हणतात. सेवा पुस्तक नसेल तर तुमची रेन्युअल पावती जी असेल, लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी सेवा पुस्तक लिहिले, या ठिकाणी तुम्हाला रेन्युअलची जी पावती असेल ती सुद्धा जोडली तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. बँक पासबुक, पावती झेरॉक्स म्हणजेच ती रेन्युअलची वगैरे पावती असेल ती चालते. आणि या ठिकाणी तुम्ही जरी प्रोफाईल जरी हे केला तरी सुद्धा चालेल, प्रोफाईलची प्रिंट काढून. नंतर बँक पासबुक लागते, रेशन कार्डची झेरॉक्स लागणार, आधार कार्ड झेरॉक्स, लाईट बिल. महत्त्वाचा हे की 7/12 उत्तर मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र, म्हणजेच 7/12 असला तरी सुद्धा चालेल, मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र असले तरी चालेल, म्हणजेच असेसमेंट उत्तर असला तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही हे जोडू शकता. तर कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ न घेतलेला ग्रामसेवकाने दाखला. आता ग्रामसेवकाचा दाखला हा कोणता, तर तुम्ही ग्रामीण किंवा शहरी भागामध्ये या काही घरकुलसाठी योजना राबवल्या जातात त्यामध्ये कोणताही तुम्ही लाभ घेतलेला नाही असा तो दाखला ग्रामसेवक देतो. आणि त्याला देणं कर्तव्य असेल, तुम्ही जर लाभ घेतला नसेल तर नक्कीच देणार मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही. तर त्यांच्याकडून तो दाखला घ्यायचा असतं. जुन्या घराचे 2 फोटो, कामगाराचा 1 फोटो आणि शपथपत्र, या ज्या गोष्टी असतात ते तुम्ही घ्यायचे आहेत. आणि फॉर्म हा ऑनलाईन नाही तर ऑफलाईन पद्धतीने सबमिट केला जातो, ऑनलाईन पद्धतीने केला जात नाही. हा ऑफलाईन पद्धतीने हे सर्व कार्य होतं मित्रांनो. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की हा जो फॉर्म आपण घरकुलाचा भरणार आहे तो ऑफलाईन पद्धतीने भरणार आहात तुम्ही, त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. आणि तुम्ही पाहू शकता, जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर व्हिडिओ कोण पाहत असेल तर तुम्ही पाहू शकता, अटल बांधकाम कामगार आवास योजनेची माहिती फॉर्म अर्ज जमा करण्यासाठी दर शुक्रवारी माहिती मिळेल. मी बरेच वेळा तुम्हाला सांगते मित्रांनो की व्हिडिओ पण पहा, बरेच यूट्यूबर आहेत, बरेच व्हिडिओ बनवतात, पण अर्धवट माहिती असते मित्रांनो. आणि तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य म्हणजे की तुम्ही WFCला भेट देत जावा, भले तुम्हाला सारखं जावं असं म्हणत नाही, पण तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी आपण क्लेम टाकण्यात आपल्याला लाभ मिळणार आहे, तर आपल्याला थोडा स्ट्रगल केला पाहिजे. आणि ज्या ठिकाणी मेन ठिकाणी WFCला जाऊन तिथं काही गोष्टी अशा करतात, मी तिथंच फोटो मारला आहे, तुम्ही पाहू शकताय. तर इथं काय दिले पहा की अटल बांधकाम कामगार आवास योजनेची माहिती फॉर्म अर्ज जमा करण्यासाठी दर शुक्रवारी माहिती मिळेल व त्या दिवशी फॉर्म जमा करून घेतली जाते. ह्या बारीक गोष्टी असतात, पण तिथं जाऊन आपल्याला त्या कन्फर्म करतात. आणि म्हणून मी सांगतो मित्रांनो की WFCची भेट देत जावा, भले तुमचं काम असो नको, थोडीफार भेट जावा. कारण WFC बऱ्याच वेळा अशा काही लिंक्स प्रोव्हाइड करते की त्या फॉर्म एडिट करण्यासाठी, मोबाईल नंबर चेंज करण्यासाठी, अशा बऱ्याच काही ज्या गोष्टी असतील ते प्रोव्हाइड करत असतात आणि त्यांच्या बॅनरवरती लावलेलं असतात अशा काही गोष्टी. त्यामुळे तुम्हाला मी सांगतोय की WFCला जायचं जावं. तर गोष्टी असतील त्या मी तुम्हाला सविस्तररित्या सांगितले आहे की काय काय लागतील डॉक्युमेंट्स, कशा प्रकारे तुम्ही फॉर्म करू शकता आणि कोण याचा फायदा घेऊ शकते या फॉर्मचा, आणि ह्या योजनेचा कोण लाभ घेऊ शकते हे तुम्हाला मी सांगितलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ हा जास्तीत जास्त बांधकाम कामगार बांधवांपर्यंत शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका. भेटूया असेच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.